नमस्कार, मी अविनाश शेलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवडच्या राजकारणाबद्दल आता चर्चा करणार आहोत. काल पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अमोल थोरात यांनी जी काही पोस्ट टाकली होती सोशल मीडियावरती, त्याच्यावर मोठा हंगामा झाला. भाजपमध्येच नाही तर बाकी सर्व पक्षांमध्ये खळबळ उडाली. भाजपच्या निष्ठावंतावरती कसा प्रकारे अन्याय होतो हे त्यांनी त्यांच्या 2-3 पॅरामध्ये इतकं मार्मिकपणे मांडलं होतं की त्याचा परिणाम भाजपच्या नेतेमंडळींना 4 वेळा विचार करावा लागला त्या गोष्टीवरती. हे प्रातिनिधिक मत फक्त अमोल थोरात यांचं होतं असं नाही, तर त्याच्याबरोबर फार मोठ्या प्रमाणावरती निष्ठावंत जोडलेले आहेत की ज्यांच्या मनामध्ये ती खतखत आहे. तर अमोल थोरात यांनी फक्त ते शब्दबद्ध केले, पोस्ट टाकले होते. एक साधारण 15 दिवसापूर्वी भाजपचे दुसरे एक ज्येष्ठ कार्यकर्ते महेश कुलकर्णी यांनी सुद्धा अशा प्रकारे एक पोस्ट खतखत व्यक्त केली होती भाजप संदर्भात की भाजपमध्ये जे घुसखोरी होतीये, भाजपमध्ये जे आवक होतीये, त्या आवकमुळे निष्ठावंतांवरती कसा अन्याय होतोय या संदर्भात आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत अमोलजी थोरात. अमोलजी, आपलं स्वागत आहे. सर नमस्कार. अमोलजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी निष्ठावंत म्हणजे जुने कार्यकर्ते आहेत. ते शिक्षक म्हणून सुद्धा काम करतात. याशिवाय भाजपचे पिंपरी चिंचवड शहराचे सलग 3 टर्म सरचिटणीस, प्रवक्ते, याशिवाय चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे, दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे निवडणूक प्रचार प्रमुख होते. त्यांच्यानंतर त्यांच्या निधनानंतर अश्विनीताई जगताप यांची पोटनिवडणूक झाली, तर त्यावेळेसही पोटनिवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही अमोल थोरात यांच्या खांद्यावरती होती. शहराच्या भाजप कार्यालयाची जवळपास 15 वर्ष जबाबदारी संपूर्ण त्यांच्याकडे होती. सगळा समन्वय साधणं, भाजपची पॉलिसी डिसाईड करणं, स्ट्रॅटेजी निश्चित करणं, हे काम अमोलजी करायचे. त्याच्यावर त्यांचं स्थान वरती होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत, पूर्वीच्या काळामध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर सुद्धा, नंतर नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध. हे अशा प्रकारे निष्ठावंत कार्यकर्ता ज्यावेळेस व्यक्त होतो त्यावेळेस कुठेतरी खतखत ती बाहेर आल्यावरती कार्यकर्त्यांना ते हायसं होतं. अरे हा काय प्रकार आहे. काल अमोलजींनी त्यांच्या पोस्टमध्ये भाजपचं जे कमळ आहे ते कमळ काळ्या रंगात दाखवलं. म्हणजे इतकी त्यांची भावना किती तीव्र आहे ते त्याच्यातून लक्षात आलं. नेमकं त्यांना काय कुठे खटकलं, का ते व्यक्त होत आहेत, असे का बोलतायत, कारण काय, हे त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं. अमोलजी, मला सांगा, कालची तुमची पोस्ट पाहिली, त्याच्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ती व्हायरल केली. मग थोडक्यामध्ये त्यांना सुद्धा वाटतंय की हे बोलतात ते खरं आहे. काय नेमकं अशी इथपर्यंत वेळ काय आली अशी, म्हणजे तुमच्यावरती इतका निष्ठावंत कार्यकर्ता तुम्ही, तर तुमच्यावरती ही वेळ आली का, कारण काय नेमकं त्याच्या मागचं? नाही, नक्कीच बरेच वर्षापासून आम्ही काम करतोय. म्हणजे 2012ला सुद्धा महानगरपालिकेमध्ये आम्हाला तिकिटाला नाकारलं. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे आमच्या घरी आले होते आणि मुंडे साहेबांनी तिथं म्हणजे घरी एक छोटी सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये साहेबांनी सांगितलं होतं, विनायकराव, तुमच्या मुलाची काळजी करू नका, मी त्याचं पूर्ण राजकीय पुनर्वसन करेल आणि या प्रभागातून मी त्याचं तिकीट डिक्लेअर करतो. आणि त्यामुळेच आम्ही प्रबोधिनी शिकले असल्यामुळे, प्रभागात आम्ही लहानपण झाल्यामुळे आम्ही तिथं पूर्ण कार्यकर्त्यांची बांधणी केली आणि ऐन वेळेस आम्हाला तिकीटातून नाकारलं. म्हणजे नेता कसा असावा, त्यावेळेस मला आठवतंय मुंडे साहेबांनी स्वतः फोन केला की अमोल तू मुंबईला ये. आणि मला वाटतं त्यावेळेस आम्ही महेशजींनाच घेऊन गेलो होतो बरोबर. त्यावेळेस म्हणजे मुंडे साहेबांना खूप वाईट वाटलं की आपण संघाच्या कार्यकर्त्याच्या मुलाला न्याय देऊ शकलो नाही. आणि मला आठवतं त्यावेळेस बालेवाडीला संघाचं मोठं अधिवेशन झालं आणि तिथं मला बोलून घेतलं मुंडे साहेबांनी की मी तुला आता मोठी जबाबदारी देणार आहे. म्हणजे आज मी खूप मोठा खुलासा करतोय. त्यावेळेस खाडे अध्यक्ष झाले, सदाशिव खाडे प्राधिकरणाचे नाही, प्रभागाचे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष झाले. बरोबर, जिल्ह्याचे अध्यक्ष झाले. आणि मला मुंडे साहेबांचा रात्री 8ला फोन आला, म्हणजे अमोल तुला मी जिल्हा सरचिटणीस करणार आहे. आणि मी युवा मोर्चा अध्यक्ष मागत होता. मला हे जिल्हा सरचिटणीस
मला माहिती Father body वयामध्ये म्हणजे मला वयाच्या 32व्या वर्षी साहेबांनी डायरेक्ट जिल्हा म्हणजे कमी वयात तर मला म्हणले तू कोणाला बोलू नकोस, तुला आता फोन येईल आणि तू जा आणि कोण काय बोललं तर त्यांना सांग साहेबांशी बोला. मी खाडीकडे गेलो आणि सगळे बसले होते सगळे, तर अरे साहेबांना फोन करायचं म्हणलं करा. मी काहीच बोललो नाही आणि तिकडून अमरजी सगळ्यांनी फोन बिन केले ते नाही अमोलचं आपण नाव पाहिजे, बाकीचे तुम्ही जिल्ह्यात द्यायचं आहे कारण आपण तिकीट देऊ शकलो नाही. मला सोशल इंजिनिअरिंग करायचंय, खाडे आपले ओबीसी वंजर एक मराठा चेहरा आहे असं आपल्याला म्हणजे एवढं साहेबांची दूरदृष्टी होती. आणि त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने साहेबांनी मला संधी दिली आणि सरचिटणीस झाले. आम्ही सगळे बांगल्यावर पण भेटायला गेलो. तिथं पंकजा ताईची माझी ओळख करून दिली की विनायकराव मला सायकलवर शाखेत घेऊन जायचे पुण्यात असताना, तर तू पण पंकजा आम्हाला पिंपरी चिंचवडला घेऊन काम करायचं. म्हणजे एवढा मोठा नेता ज्याचं राष्ट्रीय स्तरावर काम आहे आणि त्यांनी एवढा कार्यकर्त्याला स्थान दिलं, खूप मला मन भरून आलं. सगळे होते त्यावेळेस अमरजी किंवा ते की बाबा खरंच साहेबांनीच अमोलचं केलं. सगळ्यांना वाटायचं खाड्याने केलं, खाडे सरांनी अमोलचं हे लावलं, पण नाही. पण खऱ्या अर्थाने साहेबांनी मला न्याय दिला आणि त्यानंतर मी वाटचाल केली शहराच्या दृष्टीने आणि एक चांगल्या प्रकारे मला अनुभव भेटला. त्यावेळेस मोदींची सभा याचीला झाली, त्यावेळेस सुद्धा सभेचं काम करण्याचं हे आलं. त्यावेळेस लक्ष्मण भाऊ त्यावेळेस निवडून आले बहुमताने. 14चा ना 2014. मग त्यानंतर 2017ला आपण परत तयारी चालू केली. आपली सत्ता आहे, आपण सर्व करू. जिल्हा सरचिटणीस होतो आपण कोर कमिटीचे आणि सगळं बोलणं झालं. अमोल थोरात तिकीट आहे, अमोल थोरात तिकीट. त्यावेळेस तिथं अरुण थोरात तिकीट आहे. मग देवेंजींशी बोलणं झालं सगळं. तेवढं मी थोरात तिकीट दिलंय अमोल, ते अमोलच्या वेळेस अरुण. मग त्यावेळेस सुद्धा संधी नाकारली, पण आपण मागे वळून पाहिलं नाही कार्यकर्ता म्हणून की आज आपण पुढे चालत राहायचं. मग त्यानंतर सुद्धा आपण काम करत राहिलो. मी आजपर्यंत कधी बायोडेटा माझं कधी बनवलं नाही किंवा मला हे द्या मी पद मागायला सुद्धा आजपर्यंत कधी गेलो नाही. तर मला वैज्ञानिक उर्वरित विकास महामंडळाचं सदस्य डिक्लेअर केलं आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष खाडे सरांना केलं होतं. त्यावेळेस सुद्धा मला भाऊ म्हणतो अरे तू अध्यक्ष हो. म्हणलं भाऊ नाही, आपल्या नेत्याला किंवा पक्षाच्या वरिष्ठाला मिळत असेल, माझ्याकडे काम करायला खूप दिवस आहे. त्यांनी एवढे वर्ष केले, त्यांना आता वयाची हे तर त्यांना लवकर मिळालं पाहिजे ही माझी भावना. बरोबर. त्यावेळेस मी हे नाही म्हणलं की मला प्राधिकते म्हणले मी तुझं नाव सुचवतो, म्हणलं नको. आणि खाडे सरांना पण माहिती आहे की बाबा आपण कुठं स्पर्धेत राहिलो नाही कोणासाठी किंवा ज्याला मिळते ना आपण त्याच्या मागोबर आहे. तर वैज्ञानिक विकास महामंडळाचं मिळालं. त्यावेळेस सुद्धा काही लोकांनी चर्चा केली, याच्या वडिलांमुळे मिळाले. मला वाटतं मी रात्री 11 वाजता मुंबईत जाऊन चंद्रकांत दादांना राजीनामा देऊन आलो. मला उद्या सकाळपर्यंत दुसऱ्याची नियुक्ती करा तुम्ही, की मला मी काम केल्यावर जर काय पार्टीला वाटत असेल तर मला संधी दे, नाही तर मला संधी देऊ नका. मग त्यावेळेस सुद्धा काही जण म्हणले की हे तुझं हे होतं. म्हणून काय नाही, माझ्या मनाला वाटते की मी त्या पदाला न्याय नाही देऊ शकणार. असे जे चर्चा व्हावं असं तर मी ते पद सुद्धा नाकारलं. म्हणजे ही माझी भावना आहे की ज्या ज्या वेळेस पक्षाला गरज पडेल तिथं आम्ही उभं राहिलोय. जिथं जिथं कार्यकर्त्याला मदत करण्याचं PMRDची निवडणूक असेल, ज्या पोटनिवडणुका असतील, ज्या ज्या पक्षाची काही योजना असतील, मोठ्या मोठ्या सभा असतील. आम्ही ढेंगरावरती सगळ्यात मोठी सभा घेतली होती, संकल्प महामेळावा घेतला होता. कोणाची? देवेंद्रजी आले होते. ढेंगरावरती सगळ्यात मोठी सभा घेतली होती. म्हणजे ज्या ज्या निवडणुकीला आपण सर्व योगदान देऊन काम केलो. म्हणजे भाऊंबरोबर सुद्धा खूप चांगलं आमचं मैत्रीचं नातं होतं. महेशदादा असतील त्यांच्यावर सुद्धा मी नंतर काम केलं. म्हणजे ज्यांच्यावर आपण आलो आपण सगळ्यांबरोबर ठाम भूमिका घेतली. ज्यावेळेस शंकर जगताप अध्यक्ष झाले म्हणजे वहिनींना तिकीट मिळावं, आम्ही वहिनींबरोबर राहिलो. ठीक आहे, त्यावेळेस शंकरजींना संधी नाही मिळाली, आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो. मग त्यांना वाटलं असेल की बाबा मग त्यांना शहराध्यक्षपद मिळालं तर आम्ही घराण्याशिवाय बोललो. आणि मी आजही ठाम त्याच्यावर राहिलो. असं नाही की काही लोक त्या भूमिकेत होते, परत जाऊन त्यांनी त्यांचे हात मिळवणी केली, परत पदासाठी गेले. पण मी कुठल्या पदासाठी किंवा कोणासाठी कोणाकडे गेलो नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहील की बाबा तुम्ही सामान्य लोकांना संधी देणार आहे की नाही. 2014 पासून आज मोदीजींमुळं आज भाजपला एवढे सोन्याचे दिवस आहेत. कार्यकर्त्यांना हीच संधी द्यायची वेळ आहे ना. तर माझं तेच म्हणणं होतं. ज्यावेळेस भाऊ अध्यक्ष झाले त्यावेळेस सुद्धा मला आमची MIDC ला मिटिंग झाली, MIDC सर्किट हाऊसला.
त्यावेळेस चंद्रकांत दादा यांनी सांगितलं की तुला आपण संघटन सरचिटणीस देतोय, तुला पुढच्या काळामध्ये आपण नक्की संधी देऊ. महेश दादा झाले त्यावेळेस सुद्धा मला म्हणजे आपण किती दिवस थांबायचं, आमचं मत होतं की तुम्ही आम्हाला कुठेतरी संधी द्यावी आणि मला संघटनेचं काम करायचं, मला कुठलं लाभाचं पद देऊ नका, मला कार्यकर्त्याच्या मागं उभं राहणं खूप आवडतं. तो त्याला ताकद देणं, त्याच्या प्रभागात जाऊन त्याला मदत देणं, त्याला काहीतरी आयडिया देणं. आणि निवडणूक मॅनेजमेंट म्हणजे माझ्याकडे स्क्रीनशॉट सुद्धा आहे की देवेंद्रजींना मी 2 दिवस अगोदर अश्विनीताई किती मतांनी निवडून येणार, राहुल कराटेला किती मतं पडणार, एवढं मी डिटेल दिले होते स्ट्रॅटेजी. आणि ते पण साहेबांनी अप्रिशिएट केलं. दुसऱ्या दिवशी सांगितलं की जेवढे आकडेवारी फक्त 500,000चा फरक होता. म्हणजे एवढं आपण अनालिसिस करून आपल्याला अंदाज होता की एवढी निवडणूक आपण जिंकणार, एवढी अटीतटीची निवडणूक होती पण आपल्याला अंदाज होता की एवढ्या मताने आपण जिंकणार. त्यामुळे भाऊ असतील म्हणजे आप्पा वारण्यांची निवडणूक असेल त्यावेळेस 2000 निवडणूक लोकसभेला जेव्हा भाऊ उभे होते, आम्ही आप्पा वारण्याबरोबर आम्ही ठाम उभे होतो. आणि आपण सुद्धा माहिती की त्या निवडणुकीमध्ये आम्ही दिवस रात्र काम केलं. मग त्यावेळेस सुद्धा भाऊनी नंतर मग भाऊंची एक इच्छा राहिली आणि त्यावेळेस 1 वर्ष पूर्ण झालं. मी भाऊंचा, महेश दादांचा आणि चंद्रकांत दादांचा बाप्पू काटेंच्या कार्यालयात सत्कार घेतला होता सगळा. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला आता खासदार व्हायचंय. तर मग मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांची इच्छा राहिली व ते आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की त्यांनी खासदार आणि त्यांनी जो पराभव होता एकदा त्यांना खासदारकीची निवडणूक नक्कीच लढावी असं पाहणं वाटत होतं. आणि त्या काळानंतर 1.5-2 वर्ष आपल्याला पक्षाने विचारत नाही घेतलं. आज एवढं आपण काम केलं पक्षासाठी, एवढं वेळ दिला, दिवस रात्र वेळ दिला. म्हणजे माझ्या सांगायला नाही पाहिजे, माझ्या मिसेस डिलिव्हरी पुण्यात न्यायचं तर माझी इथे मीटिंग चालू होती. त्या इथून घेऊन मी गेलो. एवढ्या अडचणी ज्या वेळेस मला मुलगा झाला मी तिथं डिक्कनला, मला फोन कर्नाटकमध्ये सरकार आलं आपल्याला आंबेडकर चौकात हे करायचे. मी ते सोडून इथं पेढे वाटायला चौकामध्ये हजर की बाबा आपले पक्षाचं हे आले. म्हणजे मला ती पण आठवते 15 मे की त्यावेळेस आपलं कर्नाटकमध्ये सरकार आलं. म्हणजे एवढं आपण पक्षाला दिवस रात्र काम करून कधी आपण स्वतःचा फायदा नाही बघितला की पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना जे त्यांच्या दोघांचा समन्वय असेल, महेशदादाचा असेल, भाऊंचा असेल, तर आपण प्रत्येक वेळेस उभं राहिलो. म्हणजे महेशदादांनी सांगावं आपण तिथे गेलो नाही आणि काम पूर्ण झालं नाही. म्हणजे मी ज्या अध्यक्षाबरोबर राहिलो, खाडे असतील, भाऊ असतील, महेशदादा असतील, तर त्यांनी पण माझ्यावर विश्वास टाकला आणि मी ते काम सार्थ करण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगल्या प्रकारे पक्षाचं काम उभं केलं. मला वाटतं आता जे लोक सांगतात 100 पार वगैरे, मला वाटतं सगळ्यात पहिली मी घोषणा दिली असेल. अच्छा, अबकी बार 100 पार. अबकी बार 100 पार. म्हणजे आता काही कोणी वल्गना करू द्या, ज्यावेळेस भाजपची खरी आपली आता निवडणुका पुढे होत गेल्या त्यावेळेस आम्ही 32 प्रभागात आपली 128 मध्ये काय परिस्थिती असेल, काय असेल, म्हणजे आम्ही पूर्ण अनालिसिस करून त्याच्यामध्ये सर्वेक्षण केलं होतं. दादा असतील, भाऊ असतील, आम्ही शेवटी चंद्रकांत दादा सुद्धा माझ्या कंटिन्यू टच मध्ये असायचे. मग इतकं सगळं होऊन सुद्धा नेमकं तुमची कालची पोस्ट पाहिली तर तुमच्या संघाच्या किंवा भाजपच्या त्या शिस्तीमध्ये हे कुठंच बसत नाही. आता काय झालेलं आहे, आता मला सगळ्यात म्हणजे पालघरचा जो विषय झाला, तिथं साधूंचं जे हत्याकांड झालं त्याचा जो संशयित होता, त्याचा जेव्हा पक्षामध्ये प्रवेश झाला, चौधरी जनतेचा रेटा आला, कार्यकर्त्यांचा रेटा आला आणि प्रदेश अध्यक्षांना त्याची दखल घेऊन स्थगिती आणावं लागली. हे खूप नामुष्की झालं आणि ही खूप माझ्या मनात हे झालं की आज ह्या परिस्थितीमध्ये ह्या थराला जाऊन आपण लोकांचे प्रवेश घेतोय. आता जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे आपण प्रवेश घेतोय, तर हे न व्हायला पाहिजे की आज मधल्या फळीतल्या लोकांनी आमचं शीर्ष नेतृत्व समर्थ आहे, त्यांना त्यांच्यापर्यंत हे गेलं पाहिजे की बाबा काय चाललंय. कारण त्यांना एवढा वेळ नाही, आपल्या शीर्ष नेतृत्वाला बघूनच सगळे आम्ही काम करतो ना. देवेंद्रजी असतील, आज त्यांच्याकडे बघून आम्ही दिवस रात्र झटून काम करतोय. तर हे मधल्या फळीचं काम आहे की आपण कुणाला देतोय, आपण समन्वय साधतोय का, आपण जिल्हा स्तरावर त्याची चर्चा केली पाहिजे की याचे परिणाम काय होऊ शकतात, काय खटकलं काय कुठे. मग आता शहरामध्ये अनेक लोकांचे प्रवेश घ्यायचे आता तयारी चालू आहे, येणाऱ्या काळामध्ये होती. आमचं म्हणणं स्थानिक जे तिथले प्रभागातले असतील त्यांना बरोबर घ्या. जिल्ह्यामध्ये त्याचे प्रत्येक प्रवेशाची चर्चा झाली पाहिजे की दूरगामी ते आल्यानंतर काय होणार. नुसतं निवडणुकीचं यश म्हणजे
तुम्ही काल पण सांगितलं की आम्ही जे अटलजींना बघून बघतो की आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत, पण त्याच्यावर आपला पक्ष पण नीट राहायला पाहिजे, हा देश नीट राहायला पाहिजे, हा पण विचार केला पाहिजे. देश भावनेचा विचार, आपण ज्या विचारधारेत जातो ती विचारधारा त्याला पटणार आहे का? आज स्वीकृत नगरसेवक केले ते बाबू नायर सारखे नगरसेवक पक्षावर 5 वर्ष त्यांनी स्वीकृत नगरसेवक केले आणि पक्ष सोडून गेले ना. हे कोण बोलणार आहे की नाही? त्यांना संधी कोणी दिली? का संधी दिली त्यांना? त्यावेळेस संधीच्या वेळेस आपण त्यांना संधी दिली, त्यांनी पक्षासाठी थांबायला पाहिजे ना. म्हणजे सत्तेसाठी लोक आपापल्या वेळेनुसार बदलतात. तर माझ्या मते हा बॉन्ड लिहून घेतला पाहिजे की बाबा तू येणार असेल तर 10 वर्ष पडले पक्षात जाणार, तिकिटासाठी नको येऊ. मात्र ही अशी खोगीर भरती जास्त आहे तुमच्याकडे? हा, मग खोगीर भरती येतात ना, मग काही इच्छुक येतात. आज मला असं वाटतं ना किंवा मोदीजींचा फोटो लावून ते प्रभागात फिरतात आणि ते जय श्रीरामचा नारा देते, कोण कुठं काय करते. म्हणजे ह्या आम्हाला तळमळ होती की खरं का खोटं आहे? मग हे आता काही आहेत ना इच्छुक. आता काही जण स्थानिक काही लोक त्यांना ताकद देत असतील, पण कार्यकर्त्याच्या विरोधात चल बाबा तू पण इच्छुक हो, तू पण इच्छुक हो, असं न करता मला असं वाटतंय अशाने भाजपचा पराभव होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. तर पक्षातल्या आपण जर एकी केली तर आपली 100 पार नक्की होतील. पण अमोल, जे पक्ष वाढवताना बेरजेचं राजकारण करावं लागतं. राजकारणामध्ये तुम्हाला पक्ष संघटन वाढवायचं असेल, मुळात या शहरामध्ये भाजपची ताकद तशी जेमतेम होती. 4 नगरसेवक होते, 4चे 10 झाले, 14 झाले आणि एकदम 77 झाले. ती बाहेरची मंडळी तुमच्याकडे आल्यामुळेच ती झाली ना? असं नाही. अंकुशराव असताना सुद्धा आपले नगरसेवक आले ना. अंकुशराव लांडगेंसारखं ज्यावेळेस नेतृत्व आलं त्यावेळेस आपल्याकडं नगरसेवक, तेव्हा 14 नगरसेवक होतेच एवढ्या काळामध्ये सुद्धा. पण अंकुशराव गेल्यानंतर पक्षाला चेहरा राहिला नाही स्थानिकांचा. तर लक्ष्मण भाऊंच्या रूपाने तो पक्षाला मिळाला आणि सत्ता आली. ठीक आहे, त्यांचं योगदान आहे, महेशदादा आहे, ते अपक्ष निवडून आले, त्याने नंतर पक्षाला सपोर्ट दिला. पण माझं मत आहे की ज्या वेळेस जेव्हा पक्षात आले त्यांच्यामुळे सत्ता आली त्यावेळेस पण भाजपचा वोटर सुद्धा होता ना. आता जर असं तुम्ही म्हणता लक्ष्मण भाऊ, तर त्यावेळेस त्यांचे ज्यावेळेस प्रभागामध्ये निवडून आले तर भाजपचा इथं मतदार सुद्धा आहे, शहरामध्ये भाजपचा वोटर्स आहे. ती लिडरशिप नव्हती, या दोघांच्या रूपाने आपल्याला लिडरशिप मिळाली. तर भाजपचा वोटर ज्यावेळेस प्रतिभाताई लोखंडे होते त्यावेळेस सुद्धा आपला जनाधार होताच ना. म्हणजे बारामती लोकसभा पिंपरी चिंचवड होती, 2 वेळा लढल्या. तर त्यावेळेस तर पिंपरी चिंचवड मधूनच मतदान भरघोस असायचं. ठीक आहे, ग्रामीण भागात नव्हतं लीड. तर पिंपरी चिंचवडनी नेहमी ही पवारांच्या विरोधात पिंपरी चिंचवड राहिली. तर इथे ऑलरेडी भाजपचा मतदार आहे आणि ही पिंपरी चिंचवड म्हणजे मिनी इंडिया आहे. त्यामुळे पूर्ण भारतातून लोक इथं आलेले. त्यामुळे असं नाही की बाबा इथं मतदार नाही. त्या स्थानिकांच्या विरोधात हे भाजपला 2 नेते मिळाले, त्यामुळं ही सत्ता आली. आमचं हे होतं किंवा स्वीकृत नगरसेवक दिले तर त्यावेळेस नंतर 2.5 वर्षांनी ठरलं होतं राजीनामे देऊन बाकी दुसऱ्यांना संधी द्यायची. आम्ही त्याचा पाठपुरावा केला प्रदेशाला, पण त्यावेळेस ते पण राजीनामा घेता नाही आले आणि मग त्या काही आपल्या 20-25 लोकांना अजून संधी मिळाली, ती पण नाही मिळाली. खदगत म्हणजे अशी की 2014 पासून SUV आपण देऊ शकलो नाही, स्पेशल मॅजेस्टिक. बूथ प्रमुखाला कार्यकर्त्याला काहीतरी मिळावं पाहिजे, त्याला कुठलं तरी त्याच्या भागात फिरताना काहीतरी एखादं स्टेज मिळावं, ही आमची तळमळ होती. आम्ही त्यासाठी धावपळ की ते सुद्धा होऊ शकलं नाही. तर माझं तेच म्हणणं आहे की बाबा नेतृत्वाला की बाबा खालच्या कार्यकर्त्यापर्यंत आपण जी सत्ता आलेली आहे तिथपर्यंत कार्यकर्त्याला काही बळ देऊ शकतो का? त्याच्या घराला कधी पाठी लागू शकते का? त्याची ओळख तिथं निर्माण होऊ शकते का? तर त्याला फक्त निवडणुकीपुरतच आपण वापरायचं, फक्त हे करायचं, बोलवायचं. त्याला त्याच्यामध्ये प्रभागात त्याला त्याचं स्थान दिलं पाहिजे. तुमची वैयक्तिक काही महत्वाकांक्षा होती ती पूर्ण झाली नाही म्हणून वगैरे तुम्ही असं हे एवढं परखडपणे भाष्य केलं नाही? मग माझी महत्वाकांक्षा असते तर मी 2 वर्षात कधी पण बावनकुळे साहेबांकडे गेलो असतो. मला पद नाही, त्यांच्याकडे काही लोक सांगणारे होते अमोलला पद देऊ नका, अमोलला हे करू नका, इथलेच काही लोक होते. पण अमोल थोरात कधी कोणाकडं हे मागून पद मागायला कधी गेलो नाही मी कधी कोणाला. जे काय मिळालं मला माझ्या कामाचे पावतीच असेल तर तुम्ही मला द्या. मी कधीच आजपर्यंत प्रदेशात गेलो नाही की देवेंजींकडून माझा बायोडाटा दिला, 4 जणांच्या सहाय्या घेतल्या, शिफारस पत्र घेतले आणि मला महामंडळ द्या किंवा मला द्या, कधीच नाही. दाखवा मी कधी जाऊन कोणाला बायोडाटा दिला आणि माझं हे दिलंय. मी तर आजपर्यंत महापालिकेचा आवाजच उठवलाय.
2012 पासून अच्छा. चुकीच्या कामाला आपण करून कसं करता येईल, काय करता येईल, जनसामान्यांसाठीच लढलो. पण तुमच्या भाजपमध्ये आता चुकीची कामं भरपूर चाललेली आहेत, भ्रष्टाचार भरपूर चाललेला आहे, तुम्ही त्याविषयी पण बोलत नाही. बोलते ना, चुकीच्या कामाला जिथे तिथे आपण 2000 म्हणजे आता भाऊ असतील किंवा दादा असतील त्यावेळेस आपण वेळोवेळी मांडलेले आहेत, सगळ्या वरिष्ठांना आपण कळवलेलं आहे सगळं. आणि जिथं आपल्याला सुधारणा करता येईल तिथं आपण करण्याचा प्रयत्न केलाय. पण एक आता काय सुधारणा काय केल्या पाहिजेत, म्हणजे आता तुम्ही आता कालची पोस्ट लिहिली त्याच्यावर जर तर अशी भरपूर चर्चा आहे. माझं असं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे, सगळे आता जे नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये समतोल राखला पाहिजे, पण 32 प्रभागामध्ये किमान एक कार्यकर्ता चांगला जर दिला 32 लोक निवडून आणू शकतात. असे भक्कम कार्यकर्ते, असे भक्कम कार्यकर्ते पाठबळ देऊ शकता ना तुम्ही. मी तर म्हणतो महेश कुलकर्णीनं पहिल्या सगळ्या शहरातला पहिला एबी फॉर्म दिला पाहिजे, आणि नाही मिळालं तर मी चापेकर चौकात उपोषणाला बसेल. बापरे. आणि सगळ्यात पहिला एबी फॉर्म, आणि मी त्याचा प्रचार प्रमुख आहे. मी तर कधी तिकिटासाठी आता आमचा त्याच वेळेस घरी निर्णय झाला की मला लक्ष्मण भाऊ स्वीकृत नगरसेवक करत होते, मी भावना नमस्कार केला. भाऊ म्हणला मला नाही, अनेक जणांचा आरोप असा आहे की अमोल थोरातांनी ही पोस्ट लिहिली कारण त्यांना प्राधिकरणातून निवडणुकीला उभं राहायचं, त्यांना उमेदवारी पाहिजे वगैरे वगैरे, म्हणून विचारलं. तुमचं वैयक्तिक ही असल्यामुळे तुम्ही पोस्ट लिहिली, तसं काय? मी निवडणूक लढवली असते तर मी कधी निवडणुकीची तयारी केली असते. 2017ला ज्यावेळेस मला, तुम्हाला मी खरं सांगतो, ज्यावेळेस आम्हाला तिकीट नाही मिळालं आणि 2012ला पण नाही मिळालं, आणि मग ते आमच्या घरात चर्चा झाली की मग वडिलांना त्रास व्हायला नको, संघाचं नको व्हायला, संघाचं म्हणून मला माघार घ्यावी लागली. म्हणजे ज्या वेळेस त्यांना मला हे करावं लागलं की बाबा नको, मग संधी चालून यायची पण घ्यायची नाही. पण नाही, मग त्यावेळेस तिकीट नाही मिळालं तर मग वडिलांना अडचण व्हायची, मग त्यांचं नाव हे व्हायचं. मग मी ठरवलं की 2017ला की आपण महानगरपालिकेत जायचं नाही, महानगरपालिकेत आपण कधीही कुठलं पद मागायचं नाही. आता मला स्वीकृत नगरसेवक लक्ष्मण भाऊ देत होते हो बरोबर की बाबा अमोल मी तुला स्वीकृत करू 17 मध्येच, आणि मी साहेबांशी बोललोय आणि मी त्या काळात सांगितलं मला स्वीकृत नको, नाही तर मी त्याच वेळेस स्वीकृत नगरसेवक झालो असतो. त्यावेळेस सुद्धा मी मोरेश्वर शेडगेचा फॉर्म भरायला गेलो, महेश कुलकर्णीच्या बाजूने होतो, तेव्हा त्याला तिकीट मिळावं, राजू दुर्गेला स्वीकृत सदस्य प्रभागाचं व्हावं म्हणून मी भांडत होतो. म्हणजे जिथं जिथं हे होईल तिथं मी हे करण्याचा प्रयत्न केला. मी कुठेही निवडणुकीसाठी इच्छुक नाही. अमोलजी मला सांगा, आता तुम्ही भाजपमध्ये संघामध्ये इतके जुने कार्यकर्ते आहात, भरपूर काम केलेलं तुम्ही, संघाची शिस्त माहिती आहे तुम्हाला, भाजपची शिस्त माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आता भाजपमध्ये जे लोक येत आहेत त्याच्यामुळे भाजप राहिली आहे का? कारण सर्रास आरोप केला जातो की भाजपची आता पुरती काँग्रेस झालेली आहे. माझं मत आहे की आपल्या इथल्या नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास ठेवा. आपला कार्यकर्ता निवडून का नाही येत, का येऊ शकत नाही, मग आपण कुठेतरी कमी पडतो का? एखाद्या कार्यकर्त्याच्या मागे जर तुम्ही जर त्याला वेळ दिला तर तो नक्की निवडून येऊ शकतो. का निवडून येऊ शकत नाही? राहुल गांधी सारखा अमेठीत पडू शकतो. तर आपल्या कार्यकर्त्याला पण आपण जर मदत दिली, पाठबळ दिलं, आज आपल्याकडे एवढं नगरसेवक आहे, एवढी ताकद आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, आपण नगरसेवक सहज निवडून आणू शकतो. जनतेमध्ये भाजपबद्दल आदर आहे, तर अशी लोक घेण्यापेक्षा आपण आहे त्या लोकांवर विश्वास जर ठेवला, त्यांच्याशी समन्वय ठेवला, ठीक आहे एखाद्या नगरसेवक कमी पडतोय त्याला बोलून घेतलं, बाबा तुझी ताकद इथं कमी पडते, कशी करणार, कशी वाढवणार, आपल्याला काय करायला पाहिजे, त्याच्याशी समन्वय साधला पाहिजे, तो होत नाही. प्रत्येक प्रभागात नगरसेवकाची पण ही तळमळ आहे किंवा येऊन तिथं नेतृत्वाने त्याला ताकद दिली पाहिजे. बाहेरच्या लोकांना नगरसेवकांना तुम्ही घेऊन ठीक आहे तुम्ही आणू शकता, ऑलरेडी आपण संख्येचे खूप पुढे आहेत ना, बरोबर. आपण आपल्या लोकांना का संधी देऊ शकत, आपण आपल्या कार्यकर्त्यांना का विश्वास ठेवू शकत. तर माझं मत आहे की आपण आपल्या नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, आणि आपला कार्यकर्ता कुठे कमी पडत असेल त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. पण मला एक सांगा, भाजपला तसं निष्ठावंत कार्यकर्त्यांना मागच्या तुमच्या सत्तेच्या काळामध्ये चांगली संधी मिळाली. याच्यामध्ये सदाशिव खाडे यांना प्राधिकरणाचं अध्यक्षपद मिळालं, सचिन पटवर्धन यांना राज्य लोकलेखा समितीचं 2 वेळा अध्यक्षपद मिळालं, अमित गोरखे यांना अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं, नंतर परत ते विधान परिषदेचे आमदार झाले. उमाताई खापरे या प्रदेश महिला समितीच्या अध्यक्ष होत्या, त्यांना आमदार करण्यात आलं. नंतर म्हणजे थोडक्यात सांगायचा हेतू असा आहे की निष्ठावंत, हे सगळे निष्ठावंतच आहेत ना, निष्ठावंतांना भरपूर संधी मिळाली तशी तुमच्याकडे, म्हणजे पक्ष त्या दृष्टीने दखल घेतोय. अमरजीत साबळे राज्यसभा सदस्य, त्यांना राज्यसभेचे डायरेक्ट अपॉइंट केलं त्यांची. म्हणजे थोडक्यात सांगायचा हेतू की भाजपच्या निष्ठावंतांची वरती कदर होतीये तशी. नाही, संधी मिळाली
माझं तेच म्हणणं आहे, आता ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांनी आता संधीचं सोनं करून दाखवावं. प्रत्येकाने 5-5 लोकांची जबाबदारी घ्यावी. आणि जर 5-5 आणि त्यांच्या घरातल्यांपेक्षा कार्यकर्त्यांनी निवडून आणायला मदत करावी. प्रत्येकाने आपापल्या जर ही घेतली तर आमचं तेच म्हणणं आहे की तुम्हाला संधी मिळेल, तुम्ही कार्यकर्त्याच्या मागे उभे राहा. बरोबर बरोबर. काय आपल्या घरातल्याला संधी देण्यापेक्षा त्यांनी दुसऱ्याला कार्यकर्त्याला उभं राहायला मदत करावी. तुमची ही तळमळ आहे थोडक्यामध्ये. माझं म्हणणे कार्यकर्त्याच्या मागे उभं राहा. आपल्या तुम्हाला पक्षाने तुम्हाला संधी दिली, तुम्ही आता कार्यकर्त्याला संधी द्या, घरातल्यांना संधी द्या. तुम्ही कार्यकर्ते एकनाथ पवारांना संधी दिली, नामदेव ढाकेंना संधी, तर जनतेने जर आपापल्या एक जबाबदारी घेतली पाहिजे, जबाबदारी घेतली, एक कार्यकर्ते मिळेल तर आपला कार्यकर्ता सुरक्षित होईल, त्याला न्याय मिळेल. खरे मिळू शकते. तसं जसं महेशदादा असतील, शंकर जगताप असतील, वहिनी असेल, आपापले कार्यकर्ते ते ताकद देतात, निवडून आणायची जबाबदारी. तसं आपल्या लोकांनी पण सहकार्य केलं, मिळून जर केलं तर का होऊ शकत नाही, शक्य होऊ शकतं. 100% भाजप होऊ शकतं. आता आपले का ना आपले पण याच्यामध्ये जर समन्वय साधला तर सगळे येऊ शकतात निवडून, काय येऊ शकत नाही. शहरामध्ये ताकद आहे तुमची तशी? हो, भाजपची ताकद आहे आणि भाजपची सत्ता येण्याच्या आपण आसपास आहे. पण या सत्तेमध्ये आपली काही लोक, विचाराचे लोक कशी निवडून येतील ह्यासाठी आमचा लढा आहे. त्याच्यामध्ये आपली लोक त्यात कसे जातील, त्याच्यामध्ये प्रभागात आपले कसे निवडून येतील. अहो, तुम्ही जे कालची पोस्ट टाकली त्याच्यावर पक्ष तुमच्यावर कारवाई नाही करणार? पक्ष कारवाई माझ्याकडे आता काही कुठल्या पदाचं नाही. आणि मी कारवाई पक्षाने केलं अशा अनेक लोक आहेत की त्यांनी काय काय कारनामे केलेत तर ते सर्वांना माहिती. काय कारनामे केले आहेत? खूप कारनामे सांगण्याच्या गोष्टीने महाराष्ट्रातच. आता काल मला पूर्ण महाराष्ट्रातून फोन आले की बाबा इकडनं हे नकोय, तिकडचे हे आमदार इकडं नकोय ते. आणि मी पक्षातल्या कार्यकर्त्यांची भावना मांडलेली की बाबा चाललेली परिस्थिती काय आहे आणि सर्व महाराष्ट्र लेवलला तसं चालू आहे. आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राची पण जबाबदारी, त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे खूप तळागाळातले कार्यकर्ते की त्यांना असं वाटतं की जिल्हा परिषद मिळावं, कुठंतरी पंचायत समितीला मिळावं, अशी कुठं ना कुठं तळमळ प्रत्येक कार्यकर्ता असते. आणि तिथल्या ज्येष्ठ लोकांनी जर आपापल्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर ही परिस्थिती होणार नाही आणि एक चांगलं राज्यामध्ये आपल्याला कार्यकर्त्यांचं जाळं दिसेल. भाजपची प्रतिमा निर्माण व्हावी. भाजपच्या याच्यामध्ये जी खोगीर भरती किंवा आता जी इमेज बिल्ट होतीये की सगळी आवक जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये भाजप भरकटत चाललेली आहे. हे सगळं पाहिल्यावरती त्या ह्याच्यातून तुम्ही ती पोस्ट टाकली थोडक्यामध्ये, त्याचा अर्थ असा झाला. मला वाटत नाही की अमोलजी भाजप सोडून दुसरीकडे जातील. नाही, मी गेलो असतो तर मला ऑलरेडी 2 वर्ष एवढे लोकांचं हे होतं. पण अमोल थोरात त्याच्यावर ठाम आहे, मी भाजपबरोबर राहणार आणि माझं हे कार्यकर्ता पद तर माझं आयुष्यभर आहे. ते काय प्रश्न. मी कुठं पद मागायला कोणाकडे गेलो नाही ना, बावनकुळे साहेबांकडे गेलो. म्हणजे त्यांनी चांगल्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवायचं काम केलं. मी कधी त्याचं हे केलं नाही, त्यांच्याकडे जे तक्रार करायला गेलो नाही. त्यांनी मला जाणीवपूर्वक बाजूला ठेवले, पण मी कधी तक्रार करायला गेलो नाही त्यांच्याकडे. किंवा मला संधी तुम्ही दिली नाही, मी नाही कधी गेलो. ठीक आहे, त्यांनी मला संधी नाही दिली, ठीक आहे, पक्ष कधी ना कधी योग्य वेळेला संधी देईल. पण भाजपच्या गटबाजीचा परिणाम या निवडणुकीवर होणार नाही का? मग आता हेच तुम्हाला तर गटबाजी तुम्हाला सांगितलं ना की वरिष्ठांनी समन्वय जर साधला आणि प्रत्येकाने तुम्ही सांगितलं ज्यांना ज्यांना पक्षाने जबाबदारी दिली, त्यांना पद दिली, त्यांनी जर जबाबदारी दिली तर सत्ता येऊ शकते, समन्वय साधू शकेल. सत्तेच्या जवळपास आहात तुम्ही? नाही, सत्तेच्या आपण नक्की भाजप जवळ आहे. पण त्याच्यामध्ये करत असताना माझं म्हणणं 32 प्रभागात जर आपल्या काही कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर त्याच्यामध्ये समन्वय साधता येईल आणि यातला मार्ग निघेल. थोडक्यामध्ये अमोलजी थोरात यांनी त्यांची जी खदखद आहे ती सगळी व्यक्त केली. त्यामागचं कारण काय ते नेमकं सांगितलेलं आहे. पक्षामध्ये ज्या पद्धतीने निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो, पण त्यांना आयुष्य त्याच्यासाठी घालवतात, अक्षरशः समर्पित भावनेने लोक काम करतात, परंतु जिथे न्याय मिळाला पाहिजे, जिथे त्यांच्या कार्याचा किंवा आतापर्यंत केलेल्या कामाचा विचार व्हायला पाहिजे, त्याची पावती मिळायला पाहिजे, ते अनेकदा मिळत नाही. त्या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीने ती पोस्ट त्यांनी टाकलेली होती. त्याच्यामध्ये कोणाला दुखावण्याचा हेतू तर नाही दिसत. अमोलजी, तुम्ही या विषयावरती आमच्याशी सविस्तर सखोल चर्चा केली. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.